जय भीम नमो बुद्धाय. मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. लॉर्ड बुद्धा TV, राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लहू सेना यांच्या वतीने राज्यस्तरीय आरक्षण उपवर्गीकरण चिंतन परिषदेचे आयोजन रविवार 24 मे रोजी करण्यात आलेलं आहे. ते कुठे तर वसंतराव देशपांडे सभागृह येथे सकाळी 10 वाजता या परिषदेला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन स्थानी आमदार राजकुमार बडोले सर राहणार आहेत आणि मुख्य अतिथी म्हणून पूरणचंद्र मेश्राम, सकुमार कांबळे आणि इतर प्रमुख वक्ते म्हणून मुकेश दुपारे, प्राध्यापक रामचंद्र भरांडे, डॉक्टर रवींद्र मुंद्रे, डॉक्टर अंकुश गोतावडे, प्राध्यापक संदेश वाघ, राजेश घोडे, प्राध्यापक किशोर बिर्ला, डॉक्टर गणेश बोरकर, जयसिंग कछवाहा, नागेश मानकर, विशाल लारोकर, संजय कठाळे, रतनसिंग बावरी आणि भैयाजी खैरकर हे वक्तागण राहणार आहेत. आणि हे वक्तागण जे म्हणजे उपवर्गीकरण यावर ते चिंतन मंथन करणार आहेत. तर या संदर्भात जे आयोजक मंडळ आहेत त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊ. मी संजय कठाळे, लहूसेनेचा प्रमुख या नात्याने तुम्हाला सर्वांना आमंत्रित करतो. उद्या दिनांक 24 मे 2026ला देशपांडे सभागृहामध्ये राज्यस्तरीय आरक्षण उपवर्गीकरण चिंतन परिषद घेण्यात येत आहे. आणि या परिषदेमध्ये सर्व महाराष्ट्रातील लेखक, विचारवंत, बुद्धिवंत आणि ज्या लोक रस्त्यावरची लढाई लढली, जी नेतृत्व करत आहे उपवर्गीकरणाची, की आम्हाला उपवर्गीकरण झालं पाहिजे अशा लोकांची, आणि जे विरोधक आहे की आम्हाला आरक्षण उपवर्गीकरण नाही पाहिजे SCमध्ये, अशाही दोन्ही लोकांना मातंग आणि बौद्ध समाज, महार समाज, त्याच्यामध्ये सर्व समाज याच्यामध्ये सहभागी होणार आहे. जितके बी 59 समाज आहे, जाती आहेत, या चिंतन परिषदेमध्ये सर्व नेते, सर्व आंदोलन करणे कार्यकर्ते याच्यामध्ये वक्ते म्हणून येणार आहेत. आणि ही महाराष्ट्रातली, देशातली पहिली परिषद राहील की इतके 59 जातीची लोक, नेते या परिषदेला येणार आहे. म्हणून मला कळकळीची विनंती आहे. याच्यामध्ये नावही सांगतो कोण कोण येत आहे. या उद्घाटनाला राजकुमार बडोले साहेब येणार आहेत. पुण्यावरून सचिन बगाडे येणार आहेत. सांगलीवरून सुकुमार कांबळे येणार आहेत. राजेश घोडे हे बीडवरून येत आहेत. चंद्रपूरवरून अंकुश गोतावडे येत आहे. पुण्यावरून मुकेश दुफारीजी येत आहे. प्रोफेसर रामचंद्र भराडे हे नांदेडमधून येत आहे. रवींद्र मुंद्रे सर हे विचारवंत अमरावतीवरून येत आहेत. संदेश वाघ हे मुंबईवरून येत आहे. त्याच्यानंतर बोरकरजी हे अकोल्यावरून येत आहेत, चर्मकार समाजाचे नेते आहेत. जयसिंग कुछवा हे सफाई मजदूर संघ युनियनचे अध्यक्ष आहेत, ते येत आहेत. नागेश मानकर मांगारोडी समाजाचे नेते आहेत. विशाल लारोकरजी खाटीक समाजाचे नेते आहेत. रतनसिंग बावरियाजी सिकलकर समाज नागपूर बुट्टीवरून येणार आहेत. आणि भैयाजी खैरकर आणि सचिन मून या आमच्या या संयुक्त विद्यमाने हा उद्याची चिंतन परिषद होत आहे. आणि या चिंतन परिषदमध्ये ही चिंतन परिषद 11 वाजता सुरू होईल आणि 4 वाजता संपेल. आणि मी सर्व समाजाच्या जितकेही जे समाज आहे, अनुसूचित जातीतील 59 समाज आहे, या सर्व समाजातील लोकांना हे सांगू इच्छितो की या परिषदेमध्ये येणे फार आवश्यक आहे. सर्वांची ही आहे की त्यांनी काय लोकांनी भूमिका घेतली, कोणत्या समाजाने कोणती भूमिका घेतली आणि काय विचार मंथ होणार आहे. कुठेतरी ह्या सलोख्याने हा प्रश्न जे आता पूर्ण फेसबुकच्या माध्यमाने तणाव या मातंग समाज आणि महारामध्ये आणि बौद्ध समाजामध्ये तणाव निर्माण होत आहे, कुठेतरी तर सलोखा निर्माण व्हावा आणि हा प्रश्न शांती यांनी सुटावा
या महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या विचारांची मातंगाई आणि बौद्धही आहे. त्याच्यामुळे इथे कुठेही वाटाघाटी होऊ नये आणि शांतीने हा प्रश्न सुटावा यासाठी या महाराष्ट्रातील राज्यपातळीवर ही बैठक घेण्यात आहे, परिषद घेण्यात आहे. मी एवढंच या ठिकाणी सांगतो की उद्या सर्व लोकांना आवाहन करतो या परिषदेमध्ये यावं ही सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, जय लवजी. जय भीम. मी भैयाजी खैरकर. उद्या जे आरक्षण उपवर्गीय चिंतन परिषद जे देशपांडे सभागृहामध्ये नागपूरला आयोजित केलेली आहे, त्या परिषदेचा एक आयोजक लॉर्ड बुद्धा टी व्हीतर्फे या नात्याने मी सगळ्यांना आवाहन करतो की हे पहिली वेळ आहे. अनेक समाजाचे लोक, विचारवंत, साहित्यिक, विद्वान ह्या उपवर्गीकरणाच्या विरोधातले, उपवर्गीकरण झालं पाहिजे याच्या समर्थनातले हे सगळे उद्या देशपांडे सभागृहात बोलायला आलं पाहिजे. कारण की प्रत्येक समाजाचा माणूस आपली भूमिका स्वतः ठरवत असतो. मग तो मातंग स्वतः ठरवत असतो किंवा चर्मकार स्वतः ठरवत असतो किंवा बुद्ध स्वतः ठरवत असतात. परंतु ही पहिली वेळ आहे, कारण की आपण लोकशाहीच्या राज्यामध्ये जिवंत आहोत. ही पहिली वेळ आहे की सगळ्या जातीचे 59 जातीचे लोक मिळून या परिषदेमध्ये एकमेकांचे विचार, त्यांच्या मुद्द्यांचं समर्थन करण्याच्या, या मुद्द्याचा विरोध करण्याचा विचार एकत्र बसून करत आहेत. ही माझ्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे. आता एखादा माणूस जर निगेटिव्ह बोलला, लोकशाही समजते आहेत. तुम्हाला माहीत असेल की बाबासाहेबांनी संसदेमध्ये सत्ताधारीही बसवले आणि त्याच संसदेमध्ये विरोधकही बसवले, बरोबर आहे. आणि दोघंही मिळून निर्णय घ्यायची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया. इथं तर आम्ही एकाच रक्तनात्याची बांधव आहोत. साहेबांनी आम्हाला अनुसूचित जातीच्या एका लिस्टमध्ये गवलेला आणि हे सगळे मिळून, कारण की हा जो प्रश्न जो आहे उपवर्गीकरणाचा, हा प्रश्न सरकारच्या विरोधात आहे. हा प्रश्न सरकारच्या कक्षेत आहे. कारण की उपवर्गीकरण जर मागणी कोणत्याही समाजानं केली असेल तरी पण करायचं कुणाला आहे? सुप्रीम कोर्टाने आदेश कुणाला दिले? सरकारला आदेश दिले. आणि त्यामुळे सरकारच्या विरुद्ध आम्ही सगळे भाऊ जे आरक्षणाचा उपभोग घेणारे आहोत आणि उद्या उपवर्गीय आरक्षणही झालं त्याचाही उपभोग घेणार आहोत, तर आम्ही सरळ सरकारच्या विरोधात आम्ही आपलं मत एकमेकांशी कन्व्हिन्स करून, एकमेकांशी बोलून, चर्चा करून सरकारला हा संदेश उद्याच्या परिषदेच्या निमित्तानं जाईल की हे लोक सगळे एकत्र मिळून बसत आहेत, चर्चा करत आहेत आणि शासनाला काहीतरी आम्ही ठोस या चर्चेचा आधार एक आपल्या निवेदनाद्वारे पाठवू की आम्ही 59 जातीचे लोक, त्याचे विचारवंत एकत्र बसलो आणि आम्ही या डिमांडचं या पद्धतीची मागणी आहे आणि सरकारने ती करावी, बरोबर आहे. म्हणजे मी हे नाही म्हणत की आम्ही समर्थनात आणि विरोधात सगळी सभा कदाचित एकत्र होऊ शकतात, 1-2 लोक नाराजही होतील, परंतु ही सभा त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणार आणि अशा परिषदा फार कमी लागतात. त्यामुळे अशा विशेष परिषदेसाठी आपण सर्व लोकांनी, जे अनुसूचित जातीच्या 59 जातीतील लोक आहेत त्या लोकांनी यावं आणि चर्चा ऐकावी. उद्या देशपांडे सभागृहामध्ये उन्हाच्या काळातही पण हॉल पूर्णपणे एसीचा आहे. सगळे लोक ज्यांना वाटते, जे चिंतन करतात, ज्यांना समाजाविषयी, आरक्षणाविषयी, येणाऱ्या भावी पिढीविषयी चिंता आहे, त्या सर्वांनी उद्या या कार्यक्रमाला अवश्य यावं. सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत हे परिषद चालणार आहे. जय भीम, जय भक्त. जय भीम. मी सचिन मून, लॉर्ड बुद्धा टी व्ही चालवतो. मागच्या डिसेंबर महिन्याच्या नागपूरला जे हिवाळी अधिवेशन होतं, त्या हिवाळी अधिवेशनामध्ये एक आमदार होते. त्या आमदारांनी अबकड असा मुद्दा हा विधानसभेत घेतला होता की अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करावं. तेव्हापासून या विषयाकडे आमचं लक्ष होतं. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राजकुमार बडोले जे आमदार आहेत त्यांनी हा विषय मांडला आणि विरोधात त्यांनी भूमिका घेतली, पण त्यांना विधानसभेमध्ये बोलू नाही दिलं. त्यांना बोलून दिल्यामुळं आमची लॉर्ड बुद्धा टी व्हीची त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि समाजाला माहीत नव्हतं, आंबेडकरी समाजाला माहीत नव्हतं की उपवर्गीकरण काय आहे म्हणून जनजागृती करण्याकरिता लॉर्ड बुद्धा टी व्हीनी महाराष्ट्रातल्या चांदा ते बांदा जवळपास 16 जिल्ह्यांमध्ये आम्ही लोकांनी एक जनजागृती कार्यक्रम लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून महाचर्चा लाईव्ह न्याय की अन्याय हा कार्यक्रम आम्ही घेतला
आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही मातंगांना, बौद्धांना, चर्मकारांना, बाकीच्याही अनुसूचित जातींना आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न केला. पण काही लोकांनी मातंग समाजामध्ये आणि बुद्ध समाजामध्ये व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. व्हॉट्सअपवरती फार वेगवेगळ्या पद्धतीनं ते बोलत होते. पण लॉर्ड बुद्धा टीव्हीने हा कार्यक्रम महाराष्ट्रात याच्यासाठी घेतला होता की जेणेकरून मातंगां आणि बौद्धांमध्ये एकामेकांचे विचार, त्यांचं काय म्हणणं आहे, बौद्धांचं काय म्हणणं आहे, याच्यासाठी हा कार्यक्रम आम्ही लावला होता. नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये आम्ही राज्यस्तरीय उपवर्गीकरण आरक्षण चिंतन परिषद आम्ही घेतलेली आहे. या कार्यक्रमामध्ये जवळपास महाराष्ट्रातले आंबेडकरी विचारवंत, मातंग समाजाचे विचारवंत, चर्मकार समाजाचे विचारवंत हे लोक येणार आहेत. मुकेश दुपारे पुण्यावरनं येत आहे, डॉक्टर अंकुश गोतावडे जे चंद्रपूरवरनं येत आहेत, मुंबईवरनं संदेश वाघ येत आहेत. सर्व अनुसूचित जातींचे जे विचारवंत आहेत, सुकुमार कांबळे साहेब सांगलीवरनं येत आहे. अशा लोकांना आम्ही या चिंतन परिषदेमध्ये बोलावलेलं आहे. माझी आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून माझी आंबेडकरवाद्यांना, बाकीच्या अनुसूचित जातीचे आमचे जेवढे प्रवर्गातील आहेत, जे विचारवंत आहेत किंवा संघटना आहेत, त्यांना आम्ही आवाहन करतो की या कार्यक्रमामध्ये आपण येऊन खरंच या लोकांना मार्गदर्शन करावं, मार्गदर्शन ऐकावं, मी असं आवाहन करतो आपल्या माध्यमातून. धन्यवाद. जय भीम. 24 मे रोजी सकाळी 10 वाजता वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये जे राज्यस्तरीय आरक्षण उपवर्गीकरण चिंतन परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या परिषदेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि आपले मतसुद्धा या चिंतन मंथन परिषदेमध्ये मांडावे. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट तिलकचंद टेंभुर्णीसोबत मी भीमराव लोणारे. जय भीम, नमो बुद्धाय.